बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहणार आहोत विस्तारानं। गोकुळ दूध संघाच्या कर्मचारी संघटनेनं गेल्या बुधवारी ताराबाई पार्कातील दूध संघाच्या हद्दीत केंद्र सरकार विरोधी आंदोलन केलं होतं। पोलिसांची परवानगी न घेता संघाच्या हद्दीत परस्पर आंदोलन करणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपनं केली आहे। गोकुळ कोणत्याही राजकीय पक्षाची संस्था नाही, तरीही गोकुळचे कर्मचारी भाजप विरोधात मुद्दाम आंदोलन करत आहेत। त्यांच्या मागे काही काँग्रेस नेते आहेत असा आरोप करत भाजपच्या शिष्टमंडळानं गोकुळ कार्यालयात आज संताप व्यक्त केला। यावेळी गोकुळचे प्रशासकीय अधिकारी अनुपस्थित असल्यानं खुर्चीला निवेदन चिटकवून निषेध करण्यात आला। सोनम वांगचुक दिल्लीत आमरण उपोषणाला बसले आहेत। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोकुळ दूध संघाच्या कर्मचारी संघटनेनं गेल्या बुधवारी संघाच्या हद्दीतच विनापरवाना आंदोलन केलं। त्याचा जाब विचारण्यासाठी आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्कातील प्रधान कार्यालयावर धडक मारली। गोकुळ दूध संघ कोणत्याही राजकीय पक्षाची संस्था नाही। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षाचे शेतकरी संघाला दूध पुरवठा करतात। अशा परिस्थितीत केवळ राजकीय आकसबुद्धीनं आणि काही नेत्यांच्या आशीर्वादानं गोकुळ कर्मचारी संघटनेनं भाजपच्या विरोधात आंदोलन केलं, त्याला आमचा तीव्र आक्षेप आहे असं जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी सांगितलं। कर्मचारी संघटनेनं गोकुळ प्रशासनाची किंवा पोलिसांची परवानगी न घेताच परस्पर संघाच्या परिसरात आंदोलन केलंय। त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांवर गोकुळ प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी भाजपनं केली आहे। या मागणीचं निवेदन देण्यासाठी आज भाजपच्या शिष्टमंडळानं गोकुळचं कार्यालय गाठलं, पण पूर्वकल्पना देऊनही गोकुळचे प्रशासकीय अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक हजर नव्हते। त्यामुळे भाजप कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले। कार्यकर्त्यांनी मागणीचं निवेदन थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीला चिटकवून गोकुळ प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला। गोकुळ दूध संघ हा या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा आहे, गोरगरीब जनतेचा आहे। आम्ही सुद्धा गोकुळ दूध संघाला दूध घालतो। आमच्या दुधाच्या मिळणाऱ्या नफ्यातून या कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जर अशा पद्धतीचा कर्मचारी राजकीय आंदोलन करत असतील तर त्याला दुसरं काय म्हणावं। 100% याच्या मागे काही ना काही राजकीय शक्ती आहेत की जी ह्या गोकुळ दूध संघाचं राजकीयकरण करून पाहत आहेत। आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये उद्या भविष्यामध्ये आम्हाला एखादं आंदोलन करायचं झालं तर आम्ही गोकुळ प्रशासनाच्या या हद्दीचा वापर करू शकतो का? आम्हाला गोकुळ प्रशासन परवानगी देणार का? हा आमचा प्रश्न आहे। गोकुळ दूध संघाच्या हद्दीत बेकायदेशीररित्या राजकीय आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली। या आंदोलनात हंबीरराव पाटील, भिकाजी जाधव, महेश चौगले, सरदार रानगे, धीरज करलकर, गजानन सुभेदार, जयवंत सुतार, विकास पाटील, स्वप्नील जरग, एकनाथ पाटील, तानाजी कुरणे, सुनील चौगले, संजय देवणे, अनिल देसाई, अमित कांबळे, दिलीप खाडे सहभागी झाले होते।